नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज छगन भुजबळ साहेबांच्या समता परिषदेचा मेळावा संपन्न झाला. छगन भुजबळ हे लढवय्ये आहेत नाही असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचा जुना सगळा आपण इतिहास बघितला. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर कसे होते, किती आक्रमक होते, ते एकटे कसं सभागृह डोक्यावर घेत होते, हे त्यांचं आहे ते आहे, मान्य करावं लागेल. परंतु आता लढवय्ये हे म्हणताना जरा आपल्याला विषय आज विश्लेषणाचा असा आहे, हे लढवय्ये भुजबळांचा आजचा फुसका बार ठरणार नाही ना, ही शंका आता सगळीकडे विचारली जाते. याचं कारण सुद्धा असं आहे, भुजबळ साहेब लढवय्ये आहेत हे होते म्हणायचं आहेत का? मग बाळासाहेबांची साथ का सोडली? बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली, बरं तिथं थांबले का? पवार साहेबांच्याकडे जाऊन पवार साहेबांची साथ सोडली का? सोडली. त्यांनाही सोडून तुम्ही गेलात. अजितदादांच्याकडे का गेलात? तर त्यांनी काही वेळेला असंही बोलून दाखवलंय, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे कुठं ना कुठंतरी त्रास होतोच ना. हे त्यांची स्टेटमेंट काढून बघा. म्हणजे कुठंतरी भीती आहे, मग लढवय्ये कसं म्हणायचं परत, असाही विषय आला. म्हणजे अलीकडच्या काळातलं म्हणतोय. म्हणजे तुम्ही आत्ता सुद्धा ही समता परिषद घेताय. आज लोक काय विचारतायत, लोक चर्चा काय करतायत की आपल्या घरातच पद, माझ्या समीरला, माझ्या मुलाला, म्हणजे पुतण्याला, मुलाला सगळी पदं घरातच पाहिजेत. ओबीसीचे तर मी नेता आहे, ओबीसी सगळे एकवटले. एक नक्की आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी तुमची आक्रमक भूमिका होती, तुम्ही लढवय्ये होतात, हे मान्य. परंतु त्याच्याही पेक्षा दुसऱ्या बाजूला जाऊन गेल्यानंतर, दुसऱ्या बाजूने विचार केल्यानंतर तुम्ही हा लढवय्येपणा जो दिसतोय तुमचा, हा फक्त मला मंत्रिपद पाहिजे ह्याच्यासाठी आहे का? आत्ता तुम्ही म्हणताय की मंत्रिपदासाठी नाही, माझं हे चाललं ओबीसी. आता ओबीसी मध्ये नेते सुद्धा भरपूर झाले. तुम्ही एकटे काही ठेका घेतलाय का भुजबळांनी? अजिबात नाही. मी विश्लेषण करतोय, हे कशासाठी करतोय की हे जनता बघते. हे जे नेते असतील त्यांच्यावर परखडपणे आपण मतं मांडली पाहिजे. जनप्रवास लाईव्हच्या माध्यमातून मी काय करतोय हे समोर येतंय ना, ते आपण बोललं पाहिजे का नको पत्रकारिता म्हणून. आपण कुठल्या पक्षाचे नाही किंवा काही नाही, पण आता भुजबळ साहेब जी स्टेटमेंट करतात, जे भाषण करतात, त्यात देवेंद्र फडणवीसना चांगलं बोलतात. अगदी तटकरेंना सुद्धा ते माझ्या बाजूलाच आहेत, म्हणजे त्यांच्याच पक्षातले, अजितदादा राष्ट्रवादी पक्षातले. प्रफुल्ल पटेलना नावं ठेवत नाहीत. म्हणजे तुम्ही नावं ह्या कुणाला ठेवत नाही, फक्त अजितदादांचं नाव मात्र घेतलं नाही तुम्ही. म्हणजे ही टीका तुमची फक्त अजितदादांच्यावर आहे. अजितदादाच हे टार्गेट आहे तुमचं आत्ता. पण हे टिकणार का शेवटपर्यंत? का पद मिळाले की परत नाही, शेवटी माझा पक्ष सांभाळला गेला पाहिजे. मग पक्ष सांभाळला गेला, मग आधीचे पक्ष का सोडले तुम्ही? आधीचे पार्ट्या का सोडल्या? म्हणजे आत्ता तुम्ही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की फडणवीस साहेबांना का सांभाळून? गृह खातं त्यांच्याकडे आहे. सत्तेतलं सगळ्यात महत्वाचं पद कुठलं आहे तर ते गृह खातं आहे. त्याला टरकून सगळेजणच आहेत. आणि भारतीय जनता पक्षाकडे केंद्राचं सरकार सुद्धा माहिती आहे, ईडी, इन्कम टॅक्स सगळं आहे. त्यामुळे भुजबळ हे जे आक्रमकपणा आता दाखवत आहेत, तो आता देशात फिरतो म्हणतात. कमाल झाली. म्हणजे ओबीसीचा लढा आता देशात, एकदम देशात. म्हणजे कुठं, म्हणजे तुम्ही आता मग काय भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहात का तुम्ही? ते तर आज तुम्ही सांगून टाकायला हवं होतं ना, मी आता अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष सोडत आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विषय संपला असता आणि त्यांच्या वतीनं सगळीकडे ओबीसीचा मेळावे घ्या, सगळीकडे घ्या, हे ओपन तर झालं असतं ना. तेही तुम्ही थांबलाय. आता अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते मंडळी सुद्धा त्यांना भेटणार आहेत. भेटल्यानंतर त्यांच्या तडजोडी होतील. एकच मंत्रिपद आहे, मग का आता राज्यसभेवर तर जाणार नाही तुम्ही असं जाहीर करून टाकले. मी का आता विधानसभेला निवडून आलोय, आता जाण्यात काही स्वारस्य नाही असं बोलताय तुम्ही. पण नक्की काय पदरात पाडून घ्यायचंय भुजबळ साहेबांना, हा प्रश्न महत्वाचा आहे. लढवय्या, ओबीसीचे सगळे कार्यकर्ते लढा, हे लोकांना आता कंटाळा पण आला याचा. हे तुम्ही मंत्रिपद मिळालं नाही आणि हे एकदम तुम्हाला सगळं आठवायला लागले. नाही ठीक आहे, माझी पार्टी आहे, माझा पक्ष आहे, मला दिलं नाही, मी पक्षाचं काम करेन, अशी भूमिका का नाही आहे? हाही लढवय्येपणाचा आहे ना. का पद मिळाले नाही की लढवय्येपणा?
त्यामुळे लोक आता विश्वास ठेवत नाहीत. लढवय्ये हे तुम्ही ठीक आहे, ओबीसी म्हणून तुम्ही मराठा आंदोलन चाललं तर त्यावेळेला ओबीसी एकवटायसाठी तुम्ही प्रयत्न केले, हा लढा तुमचा निश्चित कौतुकास्पद आहे. त्याच्यात सुद्धा 2-3 नेते आहेत तुमच्यात सुद्धा. असं असताना तुम्ही आत्ता मात्र हे जे करताय आणि भुजबळ साहेब आमचे लढवय्ये, आता ओबीसी सगळे एकवटे आहेत म्हणजे आता येणाऱ्या आगामी निवडणुकीत मी तुमच्याबरोबर राहणार नाही, ही एक प्रकारची धमकी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, मग मी ओबीसी एकवटणार, अजिबात नाही. हे तुम्ही म्हणताय, पण स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा असेल, अजितदादांचा असेल, शिवसेना असेल, दोन्ही गट असतील, उभाटा असतील, एकनाथ शिंदे, मुख्य त्याच्यात पक्षीय राजकारण नसतं. जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये ती व्यक्ती कोण आहे हे बघून मतदान होत असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ओबीसी कोण, मुस्लिम कोण, मराठा कोण, ब्राह्मण कोण, काही येत नाही. जी व्यक्ती काम करते त्याला मतदान लोक करतात. त्यामुळे ह्या धमक्याचा परिणाम अजितदादांच्यावर किती होणार आहे? अजितदादांच्या जर का प्रतिमेला तुमचे कार्यकर्ते जोडे मारत असतील, आज ठिकठिकाणी त्यांना जोडे मारा आंदोलन झालेलं आहे, ही निष्ठा तुमची, हा लढवय्येपणा, हे लोक बघतायत. म्हणजे 1 मिनिटात नेता म्हणून त्याचं तुम्ही राष्ट्रीय नेता म्हणून कौतुक करताय आणि दुसऱ्या सेकंदाला ह्याच्या प्रतिमेला अक्षरशः चपलेनं मारताय. अरे कुठं निघालं हे राजकारण? भुजबळ साहेब, हे लोक बघतायत. त्यामुळे तुमचा हा लढवय्येपणा आहे का फुसकाबार आहे हे लोक बघणार आहेत उद्याच्या काळात. आता अजितदादांशी तुम्ही पंगा घेतलाय ना, तर तो शेवटपर्यंत ठेवला पाहिजे. अजितदादांनी जरी तुम्हाला हात जोडून नमस्कार केला, या परत तुम्हाला काहीतरी देतो, तर तुम्ही जायला नाही पाहिजे. मग त्यावेळेला हे आम्ही तुमचा लढवय्येपणा निश्चितपणानं आठवण करून देऊ, असं झालं तर. परंतु हे निश्चितपणानं लोक बघतायत, हे कुठं निघालंय राजकारण हे. त्यामुळं ओबीसी त्यांचे समर्थक असतील ते काय सगळेच तिकडे असतील अशातला भाग नाहीये. परंतु भुजबळ साहेबांनी हा कुठंतरी संयम ठेवायला हवा होता, असं लोक म्हटली तर ते चुकीचं नाही. आता आगामी काळात दिसेल भुजबळ साहेब किती लढवय्ये ठरतात, हे आपण निश्चितपणानं बघू. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.